राज्यामध्ये दुसरी बारामती रहमतपूरला करण्याचं आपण अभिवाचन द्यावं, हीच मी दादांना त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. जे आत्ता काही विरोध करतात त्यांच्याही घरातल्या माणसांना कोविड झाला होता, त्यावेळी त्यांनी मला फोन केला, त्यामुळे इंजेक्शन पाहिजेत. त्या वेळात कुठलाही विरोध न बघता त्या माणसांना माणुसकीच्या भूमिकेतून त्या ठिकाणी मदत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. 22 कोटची लेडीज 82 वर्षाची आपण त्या ठिकाणी बरी केलेली आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेमडेसिवीरची जवळपास 2 लाखाची इंजेक्शन आणली होती आणि ते चौकातल्या दुकानात ठेवली होती. आदरणीय अजितदादा पवारांचा उद्या दुपारी 3 वाजता रहमतपूरमध्ये वासुकाकांच्या दारासमोर इथं आपण स्टेज टाकतोय, 3 वाजता जाहीर सभा आहे. नमस्कार. सर्व पत्रकार बांधवांचं माझ्या निवासस्थानी येणाऱ्या रहमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या पत्रकार परिषद आम्ही घेतो आहे, त्या पत्रकार परिषदेसाठी आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय सुनील भैया माने, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदाजी कोरे, अविनाशजी माने तात्या, दिलीपरावजी भोसले, नगराध्यक्षपदाचे उमेदवार सन्माननीय नंदिनी माने आणि सर्व उमेदवार या सर्वांच्या समक्ष आज पहिल्यांदा आम्ही आमच्या रहमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा जाहीरनाम्याचं प्रसिद्धीकरण आपल्यासमोर करत आहोत. बंधू, खरं तर आपल्या नगरीला एक ऐतिहासिक वारसा आहे. क्रीडा असेल, शैक्षणिक असेल, आणि त्या बाबतीत झालं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे, रहमतपूर नगरपालिकेच्या वतीनं गेले सन्माननीय सुनील माने भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली 20 ते 25 वर्ष सातत्याने रहमतपूरची विकासाची घोडदौड सातत्यानं चालू आहे. आपण पाहिलंच आहे की रहमतपूर नगरीला राज्य शासनाचा स्वच्छ भारत अभियानचा पुरस्कार मिळाला, त्याचबरोबर केंद्र शासनाचे 2 पुरस्कार मिळाले. तसेच एक आपल्या देशावर कोविडचं संकट कोसळलं होतं, त्या दरम्यान देखील वासुकाका असतील, सन्मान्य सुनील माने असतील आणि रहमतपूरमधील सर्व पत्रकार असतील किंवा उपस्थित सर्व सहकारी मित्र असतील, ह्यांनी देखील कोविडच्या काळामध्ये अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आधार देण्याचं काम रहमतपूर नगरीला केलेलं आहे. त्याचबरोबर गोरगरीब कुटुंबासाठी देखील आपल्या वसंतदादा पाटील विद्यालय असेल, आदर्श विद्यालय असेल, अशा ठिकाणी गोरगरीब लोकांची राहण्याची किंवा जेवणाची सोय देखील केलेली. ही माणुसकी जपण्याचं काम हे आपल्यावर रहमतपूरला वसान वारसा असल्यामुळंच हे संस्कार सर्वांच्यावर आहेत. त्याचमुळं भैयांच्या माध्यमातून आता आपण हे प्रकाशन सोहळा, वचनपूर्तीनामा असेल आणि आपण जो जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे, त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी आदरणीय काकांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना, एकनाथ शिंदे गट याच्या संयुक्त विद्यमानं वचनपूर्तीनामा या ठिकाणी आपण प्रकाशित करतोय. 2001 पासून प्रत्येक इलेक्शनमध्ये आपण त्या ठिकाणी पुढच्या 5 वर्षामध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांचं, आमचं या गावाबद्दल एक मॅपिंग आहे की त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपण काय करायचं आहे. जे मागच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा वचननाम्यामध्ये आपण कामं दिली होती, ती काही कामं 100% पूर्ण होऊ शकली नसतील किंवा पण त्याच्यापेक्षा वेगळी कामं घेतली ती आपण. आता मागच्या जाहीरनाम्यामध्ये आपण त्या ठिकाणी आउटरचा एरिया आहे, जो रहमतपूरचा मूळ गावठाण सोडून जवळपास 1,500 ते 2,000 प्रॉपर्टी मूळ गावठाण सोडून आहेत. त्या सिटी सर्वेमध्ये कशा येतील, त्यांच्या जो घरपट्टीचा त्या ठिकाणी दंड होता तो कसा कमी करता येईल, ह्या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न केला आहे. मागच्या जाहीरनाम्यामध्ये असं काही आपण आश्वासन दिलं नव्हतं,
परंतु आपणा सर्वांना माहीत असलं पाहिजे, सातारा जिल्ह्यामध्ये सातारा वैद्यकीय महाविद्यालय MBBS कॉलेज सुरू होतं आहे. त्या कॉलेजचे उपकेंद्र रहमतपूरमध्ये आपण मंजूर केलं. जे संकलनाम्याच्या किंवा वचनपूर्तीच्या किंवा जाहीरनाम्याच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम करत असताना काही चांगलं आपल्या गावाला मिळू शकतं, ते सातत्यानं आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे. शेवटी आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे, आम्ही रहमतपूरचं, रहमतपूर आमचं. त्या ठिकाणी 5 वर्षापूर्वी आपण बघितलं, महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर होतं. त्यातले 3 वर्ष कोविडच्या काळामध्ये प्रचंड अडचणीची गेली. त्यानंतर 4 वर्ष प्रशासक होता. परंतु जे राजकीय आता गावाचं पालकत्व घ्यायला बघतात, ती माणसं कुठंही मला रस्त्यावर दिसली नाहीत. त्या ठिकाणी हजारो माणसांना कोविड झाला होता. त्यांचे कुटुंब त्या ठिकाणी उड्यावर पडली होती. माणूस जगण्यासाठी संघर्ष करत होता. त्या संघर्षामध्ये माणसाला सहानुभूतीचा आधार असतो, वैद्यकीय आधार असतो, आर्थिक मदत असते, किंवा त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये वैद्यकीय सेवेचा फार मोठा तुटवडा होता. रुग्णांना त्या ठिकाणी खाट मिळत नव्हत्या. परंतु आम्ही सर्वजण सातत्यानं रस्त्यावर उभं राहून त्या ठिकाणी गावातला कुठला पेशंट आहे, त्या पेशंटला कशी सुविधा होईल, त्या ठिकाणी मी आदरणीय पवारसाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रेमडेसिवीरची जवळपास 2 लाखाची इंजेक्शन आणली होती आणि ते चौकातल्या दुकानात ठेवली होती. जो माणूस रेमडेसिवीर मागेल त्याला देण्याची भूमिका होती. आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून निर्णय घेतला आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून ऑक्सिजन मशीन द्यायच्या ठरल्या. 15 मशीन आपण रहमतपूरमध्ये त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या उपलब्ध करून ठेवल्या होत्या. ज्या माणसांना ऑक्सिजन लागेल त्या माणसांना त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या मशीनची व्यवस्था केली होती. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, एका गावामध्ये कोंडवलेपरतोडी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये एक आजी होत्या. उदाहरण म्हणून सांगतो मी, त्या आजींचं वय होतं 82 वर्ष आणि त्यांचा जो स्कोर होता तो स्कोर होता 22. मी सगळ्या वैद्यकीय डॉक्टरांना फोन केले की आजींचं वय 82 आहे आणि 22 स्कोर आहे. डॉक्टर म्हणले आता आजी काय फार महत्त्वाच्या नाहीत, पण तरुण पिढीतला एखादा मुलगा आला तर त्याला बेड आवश्यकता आहे. पण मी तुम्हाला त्या ठिकाणी आश्वासित नाही केलं करत, परंतु त्या आजींच्या घरी 2 ऑक्सिजन मशीन ठेवल्या आम्ही आणि एक साधं जनरेटर ठेवला होता लाईट गेली तर. त्या ठिकाणी युवराज पवारांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रोज फोन करून औषध देत होतो. 22 स्कोरची लेडीज 82 वर्षाची आपण त्या ठिकाणी बरी केलेली आहे. हा आपला इतिहास आहे, उदाहरण आहे. त्या ठिकाणी पडत्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये माणसाच्या मागे उभं राहायची राजकारणामध्ये आमच्या सर्व सहकार्यांच्या आमची एक पद्धत आहे. इलेक्शन करतो आम्ही, परंतु 10% 20% राजकारण करतो आणि 90% समाजकारण करतो. जे आत्ता काही विरोध करतात त्यांच्याही घरातल्या माणसांना कोविड झाला होता, त्यावेळी तिने मला फोन केला की आम्हाला इंजेक्शन पाहिजेत. त्या वेळेला कुठलाही विरोध न बघता त्या माणसांना माणुसकीच्या भूमिकेतून त्या ठिकाणी मदत करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आज आपण या ठिकाणी वचननामा देतोय. वचननाम्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काय चांगलं करता येईल, जे राज्यात काय नाविन्यपूर्ण असेल, देशात नाविन्यपूर्ण असेल, ते माझ्या रहमतपूरला कसं उपलब्ध करता येईल, त्या ठिकाणी ह्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्या गोष्टीचा आपण वाहोपो केला आहे. त्या ठिकाणी तरुणांसाठी आपण वेगवेगळं काही प्रयत्न करता येतात का प्रयत्न करतो आहे, महिलांसाठी प्रयत्न करतो आहे, गावाच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न करतो आहे, गावातल्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करतो आहे. त्या ठिकाणी जे तरुण आहेत त्यांना वेगळ्या त्या ठिकाणी अकॅडमीच्या माध्यमातून रेल्वे भरती असेल, पोलीस भरती असेल, नेव्हीची भरती असेल, एअरफोर्स भरती असेल, सगळ्या भरतीमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी किंवा हिंदवाचनाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी संयुक्ती काय करता येतं का त्याही प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर जे शासनाच्या योजना आहेत, लाडकी बहीण योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी योजना असेल किंवा PM किसान योजना असेल, ह्या सगळ्या योजनेचं एक त्या ठिकाणी रहमतपूरमध्ये एक खिडकी योजना सुरू करतो आहे. त्या खिडकीच्या माध्यमातून त्या माणसाचं त्या ठिकाणी पाठपुरावा करण्याची आमची भूमिका असेल, ह्या सर्व भूमिका त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे. नक्की
या जाहीरनाम्याच्या माध्यमातून रहिमतपूरचा चेहरामोहरा बदलण्याचा आमच्या सर्वांचा संकल्प आहे. या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. थोडं यायला मला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज विशेष म्हणजे मगाशी सकाळी 8:30 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांचा उद्या दुपारी 3 वाजता रहिमतपूरमध्ये वासुकाकांच्या दारासमोर इथं आपण स्टेज टाकतोय. 3 वाजता जाहीर सभा आहे. त्या सभेमध्ये आपण दादांना मध्ये भेटल्यानंतर दादाने मला विचारलं की तुम्ही प्रवेश करताय, तुम्हाला काय पाहिजे. म्हणजे दादा मला काय नको, या राज्यामधले दुसरी बारामती रहिमतपूरला करण्याचं आपण अभिवाचन द्यावं, हीच मी दादांना त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. जे काय चांगलं करता येईल ते उद्या तुम्ही दादांच्या तोंडून स्वतः ऐका. उद्या आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्या प्रभागामधून त्या ठिकाणी महिला असतील, तरुण असतील, युवक असतील, युवती असतील, बंधू भगिनी असतील, सगळ्यांना मोठ्या स्वरूपामध्ये उद्या 3 वाजता त्या ठिकाणी एकाच महिन्यामध्ये दादांच्या 2 सभा होतात. दादांचा सकाळी फोन आला की मी उद्या रहिमतपूरला माझी 3ची सभेचे वेळ दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण सर्वांनी दादांचं स्वागत भव्य स्वरूपात करावं. त्या ठिकाणी आपला ताकद त्या ठिकाणी दादांना दाखवावी. निश्चित आपण सर्वजण त्या ठिकाणी याल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.